संकीर्ण वित्तीय तरतुदी म्हणजे इत्यादी, ज्याला आपण संकीर्णचा अर्थ जर बघितला तर आपल्याला मिसलॅनियस म्हणता येतात. की मुख्य तरतुदी काय आहे त्या आपण बघितल्या. कर, शुल्क, फी याच्या माध्यमातून जो पैसा जमा होतो सरकारकडे, तो सगळा पैसा केंद्र सरकारच्या बाबतीत भारताच्या एकत्रित निधीमध्ये आणि राज्य सरकारच्या बाबतीत राज्याच्या एकत्रित निधीमध्ये गणला जातो. मोजदाद त्याची एकत्रित निधी राज्याचा आणि केंद्राचा असा म्हणून केली जाते. त्या व्यतिरिक्त काही अशा बाबी आहेत की जिथे सरकारला काही खर्च करावा लागतो किंवा सरकारला काही अनुदाने दुसऱ्याला देऊन जी कायद्यात बसत नसतील अशीही काही अनुदाने द्यावी लागतात. आणि काही बाबतीमध्ये जे लोकसेवक आहेत, पब्लिक सर्वंट आपण ज्यांना म्हणतो, उदाहरणार्थ रस्त्यावर पोलीस जेव्हा दंड वसूल करतात किंवा न्यायालयामध्ये कधी शास्ती तुम्हाला दंड आकारला जातो, एखादा पक्षकार असेल त्याला सूट फाईल करायच्या आधी काही फी असते. ही जी सगळी शासकीय भरणा आहे, म्हणजे शासनाने लावून दिलेल्या नियमाप्रमाणे जी फी आहे ती ज्यांच्याकडे जमा होते, ती सुद्धा राज्याच्या आणि केंद्राच्या एकत्रित निधीमध्ये सामील व्हावी किंवा होऊ शकते. आणि त्याच्या वरून जर काही खर्च संघराज्यांना किंवा राज्याला करायचा असला तर त्याबाबतच्या तरतुदी आपण या मिसलेनियस चॅप्टर मध्ये संकीर्ण वित्तीय तरतुदी या नावाखाली बघणार आहोत. आपण आतापर्यंत जे बघितलं ते राज्याच्या आणि केंद्राच्या मुख्य निधीमध्ये जो पैसा येतो तो सर्वसाधारणपणे 90% अधिक पैसा हा कर आणि टॅक्स याच्या माध्यमातून जमा होत असतो. त्याशिवायही काही पैसे सरकारकडे जमा होतात, ते सुद्धा एकत्रित निधीमध्ये असले पाहिजे. त्या संबंधीची तरतूद काय आहे ते आपण बघताना अनुच्छेद 282 काय सांगतो ते बघूया. अनुच्छेद 282 म्हणतो, संघ राज्याने किंवा राज्याने आपल्या महसुलातून भागवण्याजोगा खर्च, त्यांच्या महसुलातून जो खर्च भागवला जाऊ शकतो, कुठल्या बाबतीत आपल्याकडे एकत्रित जमा झालेल्या निधीमधून आपण खर्च भागवू शकतो, त्याची पहिली बाब विशद करताना 282 असं म्हणतं, एखादे सार्वजनिक प्रयोजन, पब्लिक कॉज, एखादं सार्वजनिक प्रयोजन ज्याच्या बाबत संसदेला किंवा यथास्थिती राज्य विधिमंडळाला कायदा करता येईल अशा प्रकारे नसले तरी संघराज्य किंवा राज्य त्या प्रयोजनासाठी कोणतेही अनुदान देऊ शकेल. इथे हे महत्वाचं वाक्य आहे की संसदेला किंवा यथास्थिती राज्य मंडळाला म्हणजे राज्यांना आणि केंद्राला कायदा करता येईल अशा प्रकारे नसले तरी एखाद्या औचित आकस्मिक घडलेल्या बाबीबद्दल ज्याबद्दल कायदा करण्याची तरतूद संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये उपलब्ध नाही, अशा बाबतीतही राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला काही अनुदान द्यायचं असेल त्या बाबतीत अनुदान दिल्या जाऊ शकते. हा सरकारला दिलेला एक ऑटोनॉमस स्वायत्त अधिकार आहे, राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला घटनेच्या या 282 प्रमाणे. आपण याच्यामध्ये बघूया की एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू, जसं यावेळी आपल्याला ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल ज्या शर्मा नावाच्या एका आर्मीतल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून मिळालं, भारत देश त्या मानाने फार अभिमानाने एक गर्व गोष्ट अशी मानायला लागला की आपल्याला पहिल्यांदा अशा प्रकारचं सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आणि अशा वेळी जर त्याला एखादं रक्कम जाहीर केली असेल, त्याला कुठे घर दिलं असेल, त्याच्या कुठल्याही दिलेल्या बक्षिसाचा खर्च याबद्दल कायदा करण्याची विशेष तरतूद नाही राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये, तरी राज्य आणि केंद्र सरकारला त्याला ते अनुदान देता येतं. एखाद्या वेळी आकस्मिक
संकटामुळे काही परिस्थिती उद्भवली असेल, एखादा विकलांग माणूस असेल, त्याच्या हातून काही कीर्तिमान स्थापन झाला असेल, तर अशा वेळी राज्य शासनाने एक त्यांच्याकडे असलेलं राज्याच्या जनतेचं सार्वजनिक कॉज म्हणून पालकत्व असतं. आणि जसं एखाद्याच्या चांगल्या कामगिरीबद्दल कोड-कौतुक व्हायला पाहिजे, ते कोड-कौतुक करण्यासाठी शासन काय करतं, तर शासन त्यांना काही अनुदान देतं. प्रश्न असा पडतो, की ते अनुदान देण्याची तरतूद कायद्यात आहे का? म्हणून संविधानाच्या या 282व्या अनुच्छेदाने स्पष्ट केलेलं आहे, की संसदेला किंवा यथास्थिती राज्य विधानमंडळाला कायदा करण्याची तरतूद नसेल तरी अशा प्रकारची अनुदानं दिल्या जाऊ शकतात. अशा प्रकारची बक्षिसी दिल्या जाऊ शकतात. म्हणजे काय, की ज्या खर्चासाठी तरतूद नाहीये, खर्चासाठी कुठल्या तरतूद आहे, जो काही प्रशासकीय सेवेचा खर्च आहे, टॅक्स वसूल करण्याचा खर्च आहे, आपण जसं खालच्या विवेचनामध्ये बघितलं, त्या खर्चाची तरतूद ही घटनेमध्ये केलेली आहे. पण अशी तरतूद ज्या खर्चाबाबत कायदा केलेला नाही किंवा करता येणं शक्य नाही, अशा काहीतरी आकस्मिक गोष्टी जेव्हा घडतात, तेव्हा शासनाला जर काही अनुदान त्यांना द्यायचं असेल, तर शासन ते अनुदान देऊ शकते. मग इथे हाही प्रश्न निर्माण होतो, की शासनाने दिलेलं असं अनुदान हे कायदेशीर कसं समजलं जातं, याच्याबद्दलचा कायदा कसा केला जातो. जे पोस्ट फॅक्टो ज्याला आपण म्हणतो, की पूर्वप्रभावी अशा प्रकारचे काही नियम हे विधानमंडळामध्ये आणि संसदेमध्ये पारित होऊ शकतात. म्हणजे याच्यावर नियम नंतर होतात. पहिला हे अनुदानं दिली जातात. कारण ही आकस्मिक स्वरूपाची आणि आगळ्या-वेगळ्या स्वरूपाची असतात. एखादं चांगलं काम, एखादं संकट, एखाद्या अशा काही आकस्मिक गोष्टी ज्यासाठी सरकारला अपरिहार्यपणे खर्च करावा लागतो, अनुदान द्यावं लागतं. त्या अनुदानासाठी तरतूद असावी म्हणून या ठिकाणी कायदा नसतानाही किंवा कायदे करण्याची तरतूद घटनेमध्ये, कायद्यांमध्ये उपलब्ध नसताना सुद्धा राज्याला अशा प्रकारची अनुदानं देण्याचा अधिकार आहे. तो अधिकार संविधानाच्या या 282 अनुच्छेदाने या ठिकाणी दिलेला आहे. त्याची तरतूद करून ठेवलेली आहे. 283 अनुच्छेद पुढे असं म्हणतो, की एकत्रित निधी, आकस्मिक आकस्मिकता निधी आणि लोकलेख्यांच्या खाती जमा केलेले पैसे यांची अभिरक्षा ही एक टोटल वेगळी बाब आता आपण इथे बघू. यांची अभिरक्षा म्हणजे कस्टडी त्यांचं संरक्षण. तो पैसा कोणाच्या ताब्यात असावा आणि त्याचं रक्षण करणं ही कशी जबाबदारी असावी, त्याच्याबद्दलचं हे वर्णन आहे. हे बघत असताना आपण या ठिकाणी एक लक्षात घ्यायला पाहिजे, की ज्याला अभिरक्षेची जबाबदारी दिलेली आहे, त्याच्या हातून जर रक्षा झाली नाही किंवा रक्षेऐवजी हयगय होऊन त्याच्यामधून काही कमी जास्त हिशोबामध्ये झालं, तर त्याला कायदेशीररित्या जबाबदार समजलं जातं. त्याच्यावरती गुन्हा नोंद होऊ शकतो. म्हणून आयपीसीच्या 409 कलमामध्ये एक शब्द आहे, की अफरातफर जर तुम्ही सार्वजनिक फंडाची पब्लिक अकाउंट किंवा पब्लिक मनी म्हणजे बँकेचा असेल किंवा इतर काही सरकारचा पैसा असेल, त्याची अफरातफर केली असेल, तर तो दंडनीय गुन्हा आहे. त्याच्यामध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट पर्यंत तरतूद आहे शिक्षेची. या गोष्टी कशावरून आल्या, तर या गोष्टी या अनुच्छेद 283 वरून आलेल्या आहेत, की अभिरक्षेची जबाबदारी ही या ठिकाणी फिक्स केली आहे. आणि ती अभिरक्षा कोणी करावी, कशा पद्धतीने करावी, त्याचे जे काही नियम असले पाहिजे ते कसे असावेत, त्याबद्दलची ही तरतूद आपण अनुच्छेद 283 मध्ये बघतोय. हेडिंग आहे एकत्रित निधी म्हणजे राज्यात जमा झालेला एकत्रित पैसा, आकस्मिकता निधी, इमर्जन्सी फंड, जो काही सीएमचा फंड असतो किंवा आता पीएमनी फंड एक निर्माण केला किंवा कोविडच्या बाबतीत काही फंड निर्माण केला, असे आकस्मिक निधी आणि लोकलेख्यांच्या खाती, लोकलेख्यांच्या म्हणजे पब्लिक अकाउंट्स. पैसा शेवटी कोणाचा, जनतेचा, म्हणून त्याला लोकलेख्यांच्या खाती. मालक कोण, सरकार. तिजोरी कोण, तिजोरी कोणाकडे, सरकारकडे. तिजोरीच्या चाव्या कोणाकडे, शासनाकडे. मग शासनाची त्या ठिकाणी अभिरक्षा करण्याची जी जबाबदारी आहे त्याबद्दलचं विस्तृतीकरण या अनुच्छेद 283 मध्ये आपल्याला बघायला मिळतं.
याचा समभाग 1 असं म्हणतो की भारताचा एकत्रित निधी व भारताचा आकस्मिक निधी यांची अभिरक्षा अशा निधीमध्ये पैशाचा भरणा करणे. अभिरक्षा या कस्टडी ज्याला आपण म्हणू, अभिरक्षा या शब्दामध्ये काय काय विहित आहे, काय काय येतं? निधीमध्ये पैशाचा भरणा करणे, त्यामधून पैसे काढणे, निधी जमा झालेल्याहून अन्य अशा भारत सरकारने किंवा त्याच्या वतीने स्वीकारलेल्या सार्वजनिक पैशाची अभिरक्षा त्यांचा भारताच्या लोकलेख्यांच्या खाती भरणा करणे व अशा खात्यामधून पैसे काढणे या आणि पूर्वोक्त बाबींशी निगडीत किंवा त्यांना साह्यभूत अशा अन्य सर्व बाबी संसदेने केलेल्या कायद्याद्वारे विनियमित होतील आणि त्या संबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत राष्ट्रपतीने केलेल्या नियमाद्वारे विनियमित होतील. केंद्र शासनाच्या बाबत हा समभाग 1 अनुच्छेद 283 चा भाष्य करतो. काय म्हणतोय की पैसा भरणे, जमा करणे. क्रेडिट द अकाउंट. कुठलं अकाउंट? लोकलेखा, भारताच्या लोकलेखा. पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. तसंच पब्लिक अकाउंट ऑफ स्टेट असतं, जे आपण समभाग 2 मध्ये बघूया. पब्लिक अकाउंट्स ऑफ इंडिया मध्ये पैसे भरणे, त्यातून पैसे काढणे आणि निधी जमा झाल्याहून अन्य काही बाबतीत भारत सरकारच्या किंवा अन्य काही प्रतिष्ठानाच्या वतीने स्वीकारलेल्या सार्वजनिक पैशाची अभिरक्षा ही भारत सरकारची म्हणजे केंद्र शासनाची जबाबदारी आहे. आणि ही अभिरक्षा कशी करावी? अभिरक्षेमध्ये 3 गोष्टी प्रमुख आहेत. पैसे भरणे, क्रेडिट, पैसे काढणे, डेबिट आणि इतर काही गोष्टी असतील त्या गोष्टी, जसं काही व्याज त्याच्यावर कुठं मिळालं असेल किंवा काही व्याज द्यायचं असेल, कुठे ज्याला आपण EMI भरणे म्हणतो, असं कुठे कर्जाचा हप्ता भरायचा असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी भारताच्या लोकलेख्याच्या बाबतीत कशा व्हाव्यात? भरणा करताना तुम्ही काय डॉक्युमेंट भरावं? जसं बँकेमध्ये आपण जातो आणि चेक डिपॉझिट करायचं असेल ते एक स्लिप भरतो किंवा कॅश डिपॉझिट करायची असेल तर त्या कॅशची डिपॉझिट स्लिप भरतो. तशा प्रकारचा भरणा कसा करावा, त्याबाबत कुठलं डॉक्युमेंटेशन, कुठला फॉर्म असेल आणि तो भरणा झाल्यानंतर त्या डॉक्युमेंटला अधिकृतरित्या कोण प्राधिकृत करेल की येस एवढे पैसे याच्यामध्ये आले. जसं बँकेत गेल्यानंतर बँक त्या आपली जी काउंटर स्लिप असते, डिपॉझिट स्लिपचं जे काउंटर असतं त्याच्यावर स्टॅम्प मारून देतं इत्यादी. म्हणजे हे जे नियम आहे, हे नियम जसे एखाद्या वित्तीय संस्थेमध्ये, फायनान्शियल इन्स्टिट्यूट मध्ये, बँकेमध्ये किंवा इतर काही पतपेढ्यांमध्ये जसं कारभार चालतात, त्याचंच हे एक सुधारित आणि मोठं रूप आहे की संसदेमध्ये अशा प्रकारचे कायदे निर्माण करून की ही लेखा परिचलनाची म्हणजे अकाउंट्स ट्रान्झॅक्शन्स ज्याला आपण म्हणू, लेख्यांचं परिचलन कसं होईल, भरणा कसा होईल, पैसे काढायचे असतील तर त्याची प्रोसिजर काय असेल, इतर काही बाबतीत काही पैसे काढून टाकायचे असतील किंवा डायरेक्ट जमा करायचे असतील त्याची प्रोसिजर काय असेल. आता तर बरंचसं RTGS किंवा NEFT हे ट्रान्झॅक्शन्स आहे किंवा डायरेक्ट तुम्ही आता गुगल पे किंवा पेटीएम, फोन पे याच्यावरून तो पैसा भरला जाऊ शकतो. याबद्दलचं जे प्रोसिजरल अभिधान आहे, जी एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेचं वर्णन आहे कायदेशीररित्या. त्या प्रक्रियेचं वर्णन करण्याचा किंवा तशा प्रकारचे नियम कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. इथे एक महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे. जर प्रक्रिया फॉलो केली गेली नाही तर तोही गुन्हेगारी गटामध्ये सामील होणाऱ्या वागणुकीचा भाग समजला जातो. इट्स अ मॅलेशियस कंडक्ट कॉन्ट्रीब्युटिंग इन द फ्रॉड ऑफ मनी. तुम्ही प्रक्रिया फॉलो का केली नाही त्याच्याबद्दलही काही गोष्टी त्याच्यामध्ये अशा रीतीनं होऊ शकतात. जसं आता आपण बघतो की काही घोटाळे जे समोर येतात त्याच्यामध्ये CBI किंवा ED किंवा FEMA सारख्या संस्था जेव्हा त्याचा तपास करतात तेव्हा हे प्रोसिजरल लॅप्सेस फार निटोपाटपणे बघायला जातात.
आणि हे प्रोसिजर लॅप्सेस तुम्ही केले की नाही केले, ही प्रोसिजर कुठली, स्टँडर्ड प्रोसिजर कुठली की जी संसदेने कायद्याने निहित करून दिलेली आहे. आणि जर तुम्ही ती प्रोसिजर फॉलो केली नसेल, तर त्याही बाबतीत तुमच्यावरती गुन्हा नोंद केला जाऊ शकतो. तसे गुन्हे घडू शकतात. म्हणजे एखादा गुन्हा घडला, किती पैसे तुम्ही त्याच्यातले डिफॉल्टेड केले आणि किती पैसे त्याच्यातले घेऊन पळाले, यापेक्षा तुम्ही प्रोसिजर कशी फॉलो केली, ती प्रोसिजर योग्य होती का, आणि प्रोसिजर अयोग्य असेल तर अयोग्य पद्धतीने तुम्ही पैसा काढला म्हणजे तो फ्रॉड आहे, असं म्हणण्याची पुष्टी मिळते, एक आधार मिळतो. आणि म्हणून या प्रोसिजर संसद करेल त्या कायद्याप्रमाणे जास्त महत्वाचे आहे. पैसा काढणे, पैसा भरणे, पैशाचा इतर विनियोग करणे, ह्या सगळ्या बाबतीत संसदेने केलेल्या कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे केंद्र सरकारसाठी. आता समभाग 2 बघूया, राज्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे. राज्याच्या एकत्रित निधी व राज्याच्या आकस्मिक निधी यांची अभिरक्षा, अशा निधीमध्ये पैशाचा भरणा करणे, त्यामधून पैसे काढणे, सेम वर्जन आहे, सेम शब्द आहेत. जसे केंद्र सरकारला संसदेच्या बाबतीत लागू आहे समभाग 1 अनुच्छेद 283 मध्ये, तसेच राज्याच्या बाबतीत समभाग 2 मध्ये अनुच्छेद 283 मध्ये हे दिलेलं आहे. निधी जमा झाल्याहून अन्य अशा राज्य शासनाने किंवा त्यांच्या वतीने स्वीकारलेल्या सार्वजनिक पैशाची अभिरक्षा, त्याचा राज्याचा लोकलेखांच्या खाती भरणा करणे व अशा खात्यामधून पैसे काढणे आणि पूर्वोक्त बाबीशी निगडीत किंवा त्यांना साह्यभूत अशा अन्य सर्व बाबी राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्याद्वारे विनियमित होतील आणि त्या संबंधात त्याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत व राज्याच्या राज्यपालाने केलेल्या नियमाद्वारे तरतूद केली जाईपर्यंत, विधानमंडळाने तरतूद केली नसेल तर काय, त्या राज्याच्या राज्यपालाने केलेल्या नियमाद्वारे विनियमित होतील. जसं आपण समभाग 1 मध्ये बघितलं की केंद्राच्या बाबतीत अशी तरतूद संसदेने केली नसेल तर त्याबाबत राष्ट्रपतीने काय नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमाप्रमाणे होईल. आणि तीच बाब जर राज्य सरकारच्या अखत्यारीतली असेल, राज्य सरकारच्या बाबत असेल, तर राज्याचे राज्यपाल जे असतात हे नियम करून देतील. पण केव्हा, जेव्हा राज्य विधानमंडळाचे नियम नसतील. एखादी अशी बाब आहे की एखादा विशिष्ट निधी आला, उदाहरणार्थ एखाद्या न्यायालयातून किंवा पोलीस खात्याकडून किंवा कलेक्टरकडे काही दंड, काही फी, काही आकारणी याच्या बाबतीतला पैसा जमा झाला. तो पैसा केंद्राच्या किंवा राज्याच्या एकत्रित निधीमध्ये कसा यावा, त्याबद्दलचे नियम जर उपलब्ध नसतील, तर राज्यामध्ये राज्यपाल आणि केंद्रामध्ये राष्ट्रपती जे नियम सांगतील त्या नियमाप्रमाणे तो भरणा केला जातो. अर्थात त्याचसाठी आपल्या संविधानामध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोन्ही पदाची गरिमा, त्यांचं महत्व आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला हे समजतं की जिथे कुठे नियम नसतात किंवा नियम नंतर मागवून येतात, पूर्वोक्त तरतुदीनुसार नियम मागवून येतात, अशा वेळी काम अडू नये, एक व्यवस्थापन जे आहे ते सुकर रीतीनं चालावं, त्यासाठी हे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना दिलेलं विशेष अधिकाराचं महत्व आहे, हे या ठिकाणी अधोरेखित केलं जातं. थोडक्यात काय की प्रत्येक गोष्ट ही सांगितलेल्या, लिहिलेल्या, नियमित केलेल्या, अधिकृत असलेल्या नियमानुसारच झाली पाहिजे. या नियमांमध्ये कसूर झाली तर तो त्या लोकसेवकाचा किंवा त्या प्राधिकरणाचा कसूर समजला जातो. म्हणून अकाउंट्स आणि अकाउंट डिपार्टमेंटमध्ये काम करणारी लोक ही सदैव सतर्क असतात, मोजकं बोलणारी असतात, जास्त पाळहाळ करत नाहीत आणि काय असेल ते कागदोपत्री प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवून करत असतात. त्याचं कारण हा अनुच्छेद 283. पुढे आपण बघूया की अनुच्छेद 284 काय म्हणतो, लोकसेवक आणि न्यायालये यांना मिळालेल्या वाद पक्षकारांच्या ठेवी व इतर पैसे यांची अभिरक्षा. न्यायालयामध्ये किंवा लोकसेवकामध्ये, मग कलेक्टर पासून तर पोलीस हवालदार पर्यंत सगळे लोकसेवक असतील. या लोकसेवकांकडे जो निधी जमा होतो, कराच्या, शुल्काच्या, फीच्या, दंडाच्या माध्यमातून जो पैसा जमा होतो त्याची अभिरक्षा. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कस्टडी ऑफ सूटर्स, म्हणजे सूट फाईल करताना आपल्याला काही फी भरावी लागते. म्हणजे वाद पक्षकाराच्या, पक्षकार आणि वादी प्रतिवादी असे जे दोन असतात
तर ज्या पक्षकाराने ती याचिका दाखल केली असेल तो वादी आणि ज्याच्या विरुद्ध केली असेल तो प्रतिवादी. म्हणजे वाद पक्षकाराच्या ठेवी व इतर पैसे याची अभिरक्षा. 1. संघ राज्याच्या किंवा एखाद्या राज्याच्या कारभाराच्या संबंधात नेमलेला कोणताही अधिकारी या नात्याने कोणत्याही अधिकाऱ्यास नेमलेला कोणताही अधिकारी या नात्याने कोणत्याही अधिकाऱ्यात भारत सरकारने किंवा यथास्थिती राज्य शासनाने उभारलेल्या किंवा त्यास मिळालेला महसूल किंवा सार्वजनिक पैसा या व्यतिरिक्त अन्न स्वरूपात किंवा भारताच्या राज्य क्षेत्रातील कोणत्याही न्यायालयाकडे कोणतेही काम, बाब, लेखा किंवा व्यक्ती यांच्या नावे मिळालेल्या किंवा त्याकडे जमा केलेल्या सर्व पैशाचा भरणा भारताच्या लोकलेख्यांमध्ये किंवा यथास्थिती राज्याच्या लोकलेख्यांमध्ये केला जाईल. 284 ही बाब आपण आधी सुद्धा बघितलेली आहे की एकत्रित निधी जो आहे राज्याचा किंवा केंद्राचा त्याच्यात कशा कशाचा समावेश आहे. त्याच्यामध्ये आपण हे बघितलंय की न्यायालयामध्ये लोकसेवकाकडे कर आणि याच्या माध्यमातून जमा होणारा पैसा, मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेचं एखादं प्राधिकरण असो, नगरपालिका, महानगरपालिका, या पैशाचा एकत्रित अर्थ आपण राज्याचा किंवा केंद्राचा एकत्रित निधी म्हणून लावलेला आहे. म्हणजे राज्याच्या आणि केंद्राच्या एकत्रित निधीमध्ये काय काय येतं ते जेव्हा आपण बघितलं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता इथे आवर्जून हे सांगण्याचा उल्लेख एवढ्यासाठी आहे 284 हे थोडस म्हणजे पुनर्लिखित झालेलं अनुच्छेद आपल्याला वाटतं. पण याचा अर्थ असा आहे की तो जो भरणा आहे, ते जे पैसे काढणं आहे किंवा त्या पैशाबाबतचे जे काही व्यवहार असतील त्या सगळ्या व्यवहारावर नियमाचा डोळा असणं आवश्यक आहे. त्याबाबत नियम असणं आवश्यक आहे आणि म्हणून ते नियम महत्वाचे आहेत. त्यासाठी या अनुच्छेदामध्ये त्या नियमावर जास्त जोर दिलेला आहे की त्याची अभिरक्षा असं जेव्हा शब्द उच्चारला याच्यामध्ये, अभिरक्षा म्हणजे ही जबाबदारी आहे. तुमची जबाबदारी आहे. तुम्ही चौकीदार आहात, तुमची जबाबदारी आहे आणि उद्या जर काही कमी जास्त झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये विचारणा होणार आहे. त्यासाठी या अनुच्छेदाचा विशेष महत्वाचा संदर्भ आपल्याला राज्यघटनेमध्ये घ्यायचा आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी दिल्या आहेत, लोकसेवक आणि न्यायालय. लोकसेवकाकडे जमा होणारा पैसा, जसं आपण बघितलं की कलेक्टर पासून हवालदारापर्यंत तलाठ्याकडे जमा होणारा असेल, तहसीलदाराकडे जमा होणारा असेल निधी, जिथे कुठे जमा होणारा निधी असेल तो एक निधी आणि न्यायालयामध्ये जमा होणारा निधी, या दोन्ही निधींना राज्याचा किंवा केंद्राचा यथास्थिती जी काही परिस्थिती असेल त्याप्रमाणे, केंद्राचं प्रतिष्ठान असेल तर केंद्र आणि राज्याचं असेल तर राज्य, त्या ठिकाणी हा पैसा त्याची अभिरक्षा ही त्या न्यायालयाची जबाबदारी किंवा त्या लोकसेवकाची जबाबदारी, ज्यांनी तो पैसा किती जमा झालाय त्याचा एक अकाउंट घेऊन तो पैसा आणून शासनाच्या मुख्य तिजोरीमध्ये एकत्रित जमा निधीमध्ये जमा करायचा आहे. या बाबतीत न्यायालयाच्या बाबतीत 4 गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत की काम, न्यायालयाकडे कोणतेही काम म्हणजे ज्याला आपण लीगल कॉज म्हणतो. न्यायालयाकडे कुठलंही काम जर हे झालं तर त्याला लीगल कॉज म्हणतो. कोणतीही बाब म्हणजे कुठलेही मॅटर, लेखा म्हणजे अकाउंट. अकाउंटचा अर्थ असा आहे की न्यायालयाच्या जमा ठेवीवर एखाद्या वेळी बँकेचं इंटरेस्ट मिळत असतो, तो त्याच्यामध्ये जमा होत असतो, म्हणजे अकाउंटच्या संदर्भात काय असतं. आणि व्यक्ती, एखाद्या माणसाकडून काही पैसे न्यायालयाला मिळाले असतील. हे कसं होतं की एखादा माणूस त्याला इंटेस्टेड जसं आपण म्हणतो की ज्याच्या नावे संपत्ती आहे पण त्या संपत्तीचा वारस कोणी नाहीये. अशा वेळी काय होतं, तर तो पैसा सर्वसाधारण जनतेचा जो समज आहे की सरकार जमा होतो. सरकारी जमा होतो म्हणजे काय, त्या व्यक्तीकडून आलेला तो पैसा आहे. तो जो व्यक्ती ज्याला कोणी वारस नाहीये त्याच्याकडून आलेला पैसा आहे, तर तिथे हा व्यक्ती याचा अर्थ लागतो. म्हणजे काम, बाब, लेखा किंवा व्यक्ती ह्याचे जर आपण इंग्रजी शब्द बघितले तर लीगल कॉज, लीगल मॅटर, लीगल अकाउंट्स आणि लीगल पर्सन ह्याच्याकडून आलेले पैसे, हे सगळे पैसे आपल्याला लोकलेख्यांमध्ये म्हणजे राज्याच्या पब्लिक अकाउंट्स मध्ये किंवा केंद्र शासनाचं अखत्यार असेल तर केंद्र शासनाच्या पब्लिक अकाउंट मध्ये जमा होतात, असा हा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. आपण हे जे सगळं बघतोय पैशादल्याचा कारभार असल्यामुळं
जास्तच बारकाईने या ठिकाणी संविधानाने लक्ष घातलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि त्या बाबतीमध्ये अभिरक्षा हा जो शब्द दिलेला आहे ना, तर ते लोकसेवक जे आहेत किंवा जी काही सरकारी माणसं आहेत त्यांच्यावरती जबाबदारी फिक्स करणारं असं हे बिरुद आहे अभिरक्षा. आणि या जबाबदारीमध्ये जर तुम्ही चुकला असाल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये शासन ताडण करू शकतं. ही प्रोसिजर बरोबर फॉलो केली नाही, हे बरोबर फॉलो केलं नाही, ते बरोबर फॉलो केलं नाही त्याच्यासाठी. हे हे सगळं कशासाठी केलं असेल? तर पै आणि पैचा, पैशानं पैशाचा हिशेब राहावा. हा लोकांचा पैसा आहे. जनतेने जमा केलेला त्यांच्या करांच्या माध्यमातून, इतर काही गोष्टींच्या माध्यमातून जमा केलेला पैसा, तो शासनाच्या हातात दिलेला आहे. शासन हे दर 5 वर्षांनी बदलतं. प्रशासन हे त्याच्या हाताखाली काम करतं. प्रशासन म्हणजे लोकसेवक जे असतात, ते साधारण 30-35 वर्ष सेवेमध्ये असतात. ते 5 वर्षाला बदलत नाही. पण शासन मात्र 5 वर्षाला बदलतं. तर शासन, प्रशासन आणि जनता यांच्यामधील जे आर्थिक व्यवहार आहे ते पारदर्शी असावे. त्याच्यामध्ये काही गफलत होऊ नये. कुणी कोणाची फसवणूक करू नये. शासन प्रशासनाची करू नये, प्रशासन जनतेची करू नये. लोकसेवक आणि शासनाची फसवणूक करू नये किंवा एकंदर ही जर फसवणूक झाली, तर त्या फसवणुकीसाठी कशा पद्धतीने जबाबदार पकडला जाईल, त्याच्याबद्दलचे हे अनुच्छेद आज आपण 282, 283 आणि 284 याप्रमाणे बघितलेले आहे. मला वाटतं आज वेळेच्या आधी मला अनुमती दिली जावी एका ऑनलाईन कार्यक्रमासाठी जॉईन व्हायचं असल्यामुळे. आपण आज इथे थांबूया अनुमती असेल तर. आणि उद्यापासून आपण 285 या अनुच्छेदाचं विवेचन करायला सुरुवात करू. आज आपण 153 पुष्प या ठिकाणी संपवत आहोत. उद्या 154व पुष्प घेऊन आपण परत याच वेळी 7:30 वाजता भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.